फ्लावर बटाट्याची भाजी आपण अनेकदा बनवलेली आहे, पण आजच्या भाजीचा विशेष म्हणजे यामध्ये एकदम कमीत कमी मसाले वापरलेले आहेत आणि फार काही तयारी देखील याच्यामध्ये करायची नाही आहे. तर झटपट अशी होणारी भाजी सर्वांना करायला नक्कीच आवडेल. जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे एकदम बनवायला सोपी आहे आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल अशी भाजी आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. भाजीसाठी आपल्याला लागणार आहे फ्लावर. तर फ्लावर बघून घेताना कीड नाही हे पाहायचं आहे. त्यानंतर असा हा कापून घेतलेला आहे आणि कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून एक 7 ते 8 मिनिट ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होईल, काही कीड वगैरे असेल तर तेही निघून जाईल आणि फ्लावरला जो उग्र वास येतो तो देखील येणार नाही. त्यानंतर यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहे बटाटा. तर बटाटे देखील कापताना थोडेसे असे फ्लावर जशी लांब कापून घेतलेली आहे ना, त्या आकारामध्ये थोडासा बटाटा असा कापून घेतलेला आहे. आता एवढीच तयारी आपल्याला करायची आहे. इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. यामध्ये जिरी मोहरीची फोडणी टाकलेली आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्या भाज्या आपण धुवून ठेवलेल्या आहेत फ्लावर आणि बटाटा, त्या आता याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम इथे लो करायची आहे आणि लो फ्लेमवर चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत. ही भाजी बनवताना कांदा, लसूण, टोमॅटो काही न टाकता फक्त जिरी मोहरीची फोडणी घातलेली आहे. फ्लावर आणि बटाटा जो आहे ना, चांगला असा परतून घ्यायचा आहे. भाजी अशी परतून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ येतपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. वाफवून घेतली म्हणजे चव जी आहे ना भाजीची खूप चांगली लागते. एक चांगली वाफ आल्याच्या नंतर झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथं फ्लावर आणि बटाट्याचा कलर जो आहे ना, परतल्यामुळे आणि वाफवून घेतल्यामुळे असा बदललेला आहे. थोडासा ट्रान्सपरंट असा दिसायला लागलेला आहे. त्याच्यामुळे चव भाजीची चांगली येते आणि भाजी शिजायला देखील लवकर शिजली जाते. परतून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. ते म्हणजे हळद पावडर टाकलेली आहे पाव छोटा चमचा आणि 1 चमचा इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. पुन्हा असं हे परतून घ्यायचं आहे. मसाले देखील याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. भाजी म्हटलं की लसूण आला, कांदा वगैरे, टोमॅटो टाकतो, पण आज मी इथं काही न वापरता फक्त कांदा लसूण मसाला घालून ही भाजी बनवत आहे. तर चांगलं असं परतल्याच्या नंतर इथे शिजण्यापुरतं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता ही भाजी थोडीशी सैलसर ठेवली किंवा थोडीशी घट्ट अशी केली तरी चवीला छान लागते. तर इथे साधारणतः अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे. परतून घेतल्यामुळे फार वेळ भाजीला शिजायला लागणार नाही आणि गरज वाटली तर आपण नंतर थोडंसं पाणी ॲड करू शकतो. आता हे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवरच आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायची आहे आणि जर इथं पाण्याचं प्रमाण एकदम कमी वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे फ्लावर आणि बटाटा जो आहे ना, बऱ्यापैकी इथे शिजत आलेला आहे. तर सगळ्यात छोटा चमचा इथे किचन किंग मसाला टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे. तर कूट टाकल्यामुळे भाजीचा जो रस्सा आहे त्याला थिकनेस चांगला येतो आणि चवही चांगली येते. सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. सगळ्या मसाल्यांची चव जी आहे ना, मस्त अशी फ्लावर बटाट्याला लागली जाते आणि चव छान येते. तर भाजी आपली शिजत आल्याच्या नंतर सगळ्यात छोटी इथे हिरवीगार कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. दिसायलाही छान दिसतं आणि चवीला देखील छान होतं. तर ही भाजी बनवताना कुठल्याही लसूण, कांदा काहीही कापायला लागत नाही. एकदम वेळ वाचतो. घाईच्या वेळी करायचं म्हटलं किंवा टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं तर या पद्धतीची भाजी एकदम झटपट होणारी आहे. कांदा लसूण मसाला टाकून फक्त ही भाजी चवीला खूप छान होते. आता याच्यानंतर व्हेरिएशन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये थोडीशी चटपटीत चव हवी असेल तर मॅगी मसाला देखील तुम्ही वापरू शकता किंवा अगदी फक्त कांदा लसूण मसाला टाकून जरी बनवली तरी छानच होते. किचन किंग मसाला जर तुम्हाला थोडंसं मसालेदार टेस्ट हवी असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप केला तरी चालेल. तर ही अगदी सोप्यात सोपे बनवलेली रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर घरी करून पहा आणि रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.